बेळंकी येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते संपन्न। बेळंकी येथील ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सक्षम, दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि महिला बालकल्याण विभागाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते शनिवारी माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई पाटील या उपस्थित होत्या। तसेच या कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित होणार होते, परंतु काही कारणास्तव दोघेही मंत्री महोदयांचा दौरा रद्द झाला। त्यामुळे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आला। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितलं की बेळंकी परिसरासह मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या ग्रामीण रुग्णालयाची उभारणी करण्यात आली। आधुनिक सुविधा, सुसज्ज उपचार व्यवस्था आणि रुग्णांसाठी आवश्यक मूलभूत सोयी सुविधांनी सुसज्ज असलेली ही इमारत मिरज पूर्व भागातील ग्रामीण आरोग्य सेवेला नवी दिशा देणारी ठरणार आहे। या रुग्णालयामुळे परिसरातील नागरिकांना प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील उपचारांसाठी दूरच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता कमी होणार असून वेळेत आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध होण्याला मदत होणार आहे। आता माता आणि बाल आरोग्य सेवा, आपत्कालीन उपचार, सर्वसाधारण वैद्यकीय सेवा तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या रुग्णालयाची महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी ही सुविधा एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरणार असून बेळंकी तसेच परिसरातील अनेक गावांच्या आरोग्यदृष्ट्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं हा एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं आमदार डॉक्टर खाडे यांनी नमूद केलं आहे। तर या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी असलेल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विकास कामाचे कौतुक करत मागणी मुक्त गाव ही संकल्पना राज्याने राबवावी असे कौतुकाचे उद्गार काढले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास हे सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे। या भव्य लोकार्पण सोहळ्याला भाजप नेत्या सुमनताई खाडे, युवा नेते सुशांतदा खाडे, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, भाजप नेते तानाजी पाटील, भाजप नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे, नगरसेवक गटनेते सांगली मिरज कुपवाड, महापालिका संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, नगरसेवक दयानंद खोत, लोकनियुक्त सरपंच बेडक उमेश पाटील यांच्यासह परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था, युवक मंडळे, आरोग्य क्षेत्राशी संबंधित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नेते आदरणीय खाडे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये दर्जेदार आरोग्याची सुविधा देण्याचं जे त्यांचं स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आहे। आरोग्य सुविधाच नाही, दळणवळणाची चांगली साधनं असतील किंवा ऊर्जा विभागाचे प्रश्न असतील आणि आज ज्या बेळंगी या ठिकाणी 30 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालेलं आहे हे प्रचिती देतं की किती तळमळतीने आत्महत्येने विजनरी नेता असावा। कारण की आज तुम्ही बघितलं हे हॉस्पिटल एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटल पेक्षा सुद्धा सुंदर असं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। मला खात्री आहे की सर्वच बेळंगी आणि आजूबाजूच्या गावाच्या लोकांना ह्या जिल्हा रुग्णालयामुळे फायदा होणार आहे आणि आणखीन ज्या काही सुविधा, अत्याधुनिक सुविधा त्यांची मागणी असेल ती पूर्ण करण्याची क्षमता खाडे साहेबांच्या मध्ये आहे आणि ती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करत राहू आणि त्यांना या ठिकाणी सगळ्या अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी आम्ही सहकार्य करू। धन्यवाद।